बरी आहे तब्येत आता मोहिती? आताही दुखून राहिलं काय पोट का बरं आहे? हा हो वैशाली ताई, आता लय चांगला आहे. तुम्ही काळजीच तेवढी घेतली बाईवाली. का बरं बिना दवाखान्यात गेल्याचं माझं पोट बसलं, नाही तर दवाखान्यातही जायला लागलं असतं आणि तकलीफ पण झाली असती. डॉक्टरने एवढं मोठं औषध अजून लगत दिलं असतं मला. अरे तू कोणी अशी अरबट सरबट काही खात राहतं? आता सगळ्याच गोष्टी पसंतच आहे काय? आता कोणी तुला ज्या ज्या वस्तू म्हणजे अशा इग्नोर करायला लागते त्या करत जाय, आणि ज्या खायच्या आहे त्याच खात जाय. फालतू वस्तू खातं आणि मग पोट दुखते करतं. आणि किती घाबरलो होतो बाई आम्ही. म्हटलं 8वा महिना आहे, हिचं पोट दुखून राहिलं, काय होते ना काय नाही म्हटलं बाबा. हां असं वाटे म्हटलं देवा काय होते म्हटलं बाबा, चांगलं होते म्हटलं. असं झालं. आणि त्या सुमन काकू आहे ना, तर मग त्या बाहेर गेल्यावर माहिती आहे काय म्हणे मला, बाई म्हणे अर्जंट दवाखान्यात घेऊन जा म्हणे, काय होईल ना काही नाही म्हणे, कोणाला सांगता येते म्हणे. मग काही पोटाला हात लावला नाही म्हणे. म्हटलं कोण काकू तुम्हाला समजते ना म्हटलं. मग काही समजत नाही का त्या काकूले, म्हणजे उगाच करते काय, समजते नसं डिलेवऱ्या केल्या आणि ते गावातलं अशात म्हणते. बरं आत्याबाई बी म्हणते, असंच नाही का त्या काकू म्हणते म्हणून. आत्याबाई म्हणते ते करे म्हणते डिलेवरी आहे ते, आणि मग त्याला काही समजत नाही. त्याने तर पोटाला हातही लावून नाही पाहिला. अहो ते कसं आहे आता तुला सांगतो मी मोहिनी, आता आपण म्हणतो पण कसं असते आता जुन्या लोकांचं आणि आता नवीन लोकांचा लय फरक पडते. आता पहिलेसारखे लोक राहिले काय, नाजूक झाले म्हटलं. पहिलेच्या बाईकून सहन होय, आताच्या बाईकून सहन होत नाही. आपल्याकडून होते, आपण करतो का पहिलेसारखी दगदग? किती कामं करून राहिलो आपण. पहिलेच्या बाया सगळे कामं करे म्हटलं, जंगलातले घरातले. मला की नाही हे जास्तीचं खाल्ल्या पेल्ल्यानं म्हणा का काही असंच काही ना तरी झालाय वैशाली ताई हे. हा नाही तर काही असं पोट आतापर्यंत नाही दुखलं माही असं पोट. अहो ते तुला गॅस पकडला पोटाले, गॅस ना दुखून राहिलं होतं. गॅस पकडला म्हणजे पोट दुखते ना बाई. हा वैशाली ताई खरंच आहे, दुखते पण काही नाही पोट दुखू शकते. आणि बापूजी गेले का मग ऑफिसले, का जायचे आहे, झोपलेच आहे अजून? नाही गेले ना ते गेले. मग मला म्हणे मी जातो म्हणे आता, म्हणे आज काही करून नको देऊ म्हणे, आज लवकरच यायला लागते म्हणे, थोडंसं काम आहे म्हणे पेंडिंग पडलं तर येतो म्हणे, कर करून मग लवकरच होऊन जाते म्हणे. असं काय आणि हे परी तर दिसूनच नाही राहिली, खोलीच्या बाहेर निघून राहिली काय काय माहीत. आणि माहीत आहे मोहिनी, तू आता बिमार होती, खोलीतल्या खोलीतच होती आहे ना. तर सुमित बापूजीचे परीचे कायच्यासाठी काय माहीत बाप्पा, भांडणं झाले का काय झाले तर ऐकू येत जाय त्याच्या खोलीतून कुरकुर, नाही तर येत नाही की नेहमी. मी म्हटलं असं म्हटलं काही आपण कायले विचारतो, तेही सांगत नाही आपल्याला, तर आपणही विचारपूस करत नाही जास्तीची. असं वाटतं बाई आपण विचारपूस करा, आणि तिला नाही आवडलं तर मग म्हणून मी काही बोललीच नाही. वैशाली ताई जास्त शायनी आहे ते, काय करता तिला काही विचारणं तरी पुरते काय, आणि विचारले तर ते काय सांगून राहिली आपल्याला? नाही ना, सांगत नाही की ते आपल्याला कोणत्याच गोष्टी नाही सांगत. ते तिला आता आत्याबाईनं जास्त डोक्यावर चढवून ठेवलं आहे म्हणून, नाही तर ते काही चढवण्याला आहे काय काय. आणि आता घ्या ना म्हणा आत्याबाईला टोले, जास्तीची शानपणा करत बसते ते. हा तिला असं वाटतं का मी काय हुशार आहे ना काय नाही, मीच सुंदर आहे मीच हुशार आहे असं वाटते तिला. आपापल्या पुरते सगळेच आहे बाई. मग आज बाई साहेबा करत नाही म्हणते का स्वयंपाक किपा कुठून, काय माहिती आता ते करो का नाही करो, आपल्याला तर करायच लागलं आपल्या पुरतं नाही काय. आता मी जातो बाई करतो किचनमध्ये, करत जाय तू आराम कर आता थोडा वेळ, इथं काय बसली राहतं अजून पोटाले हे पकडून. अन मोहिनी मी काय म्हणतो, चालत फिरत राहत जाय जराशी, भल्ली जाम राहतं गड्या तू, बसली राहतं तर कधी झोपली राहतं, कधी मोबाईलच पाहत राहतं, जाय जराशी फिर. वैशाली ताई मला कधी लयच भारी गेलाय पोट दुखलं तर मी काय म्हणतो, मी तुमच्याबरोबर जरासा हातच लावू लागतो तुम्हाला कामाले, म्हणजे मग चालता फिरता इकडे तिकडे फिरल्यापेक्षा कामही होते माहे आणि तुम्हाला हात भरून जाते, दोघीचे लवकर निटपणी पडते मग आपलं. तू इच्छा आहे गड्या, मी का तुला जबरदस्ती म्हणत नाही करच म्हणून, मायकून जेवढं होतं तेवढं तुम्ही करतोच. नाही करू लागतो ना मी तुम्हाला, चला ना करू लागतो ना. आता बाई येईन व उद्या गिद्या येईन आता बाई. फोन आला होता का त्याचा? मामाजीला आला होता म्हणते फोन म्हणते. हाव काय, मामाजी सांगे का मग आता बाई येते म्हणून? हो मामाजी सांगे ना, मामाजी म्हणे आता बाई येते म्हणे उद्या म्हणे. तर मी म्हटलं हो काय मामाजी, चांगली गोष्ट आहे म्हटलं, चांगलं झालं का म्हटलं दर्शन? तर हो म्हणे, लाईन लय लावा लागली म्हणे, म्हणजे गर्दी खूप होती म्हणे. आता गर्दी म्हणजे लयच राहते ना, आता 5-5 दिवस दर्शन नाही झालं म्हणते वैशाली ताई. मी मोबाईलवर पाहिलं कोणी म्हणते 5 दिवस 6 दिवस असे कोणाचे दर्शन नाही झाले म्हणते. नाही होय, आषाढीच्या वारीच्या वेळेस ना होतच नाही, म्हणजे लवकर दर्शन नाही होत. ज्याच्याकडून उभं राही नव्हते एवढा वेळ तो जाते बाई आता यावेळेस. होऊन गेलं पण यावर्षी आत्याबाईचं दर्शन नाही काय, तसं पाहिलं तर यावर्षी टीनाच्या यानं दर्शन झालं खरं तर वैशाली ताई. हा असंही म्हटलं तर चालते, टीनाच्या यानं नाही झालं तर काय झालं, तर टीना जर गेली नसती ना वैशाली ताई तर म्हटलं ते काका काकू नाराजही झाले नसते, आणि नाराज झाले नसते तर दर्शनाला गेले नसते पंढरपूरले. योग असते होतो, आता एवढ्या आयुष्याचं नाही झालं, आता झालं त्याचं जाणं. अरे सुनबाई, बोला ना मामाजी, काय झालं, काय म्हणून राहिले? अरे काही नाही म्हटलं, काय येतं एका जागेवर उभ्या राहून गोष्टी करताय, त्याच्यापेक्षा घरातले कामं करावं म्हटलं. हा सासू नाही म्हणून काय झालं, घरात सासू नसली म्हणून काय झालं? करूनच तर राहिलो मामाजी, घरातले कामं सगळेच कामं करून राहिलो आम्ही. आता ही विचारून राहिले मी तब्येत कशी वाटते तर आता. ते लहान सुनबाई कुठे आहे, सुमितच्या घरची? झोपलीच आहे मामाजी ते अजून. अरे तर आवाज द्या सुनबाईले, या काही टाईम असते काय म्हणा झोपाचा एवढा वेळ? मामाजी त्या दिवशी गेली होती मी उठवायला, तर मला म्हणे तुम्ही काय उठवता म्हणे, तुम्ही सासू आहे काय म्हणे, सासूच्या जागेवर आहे काय म्हणे तुम्ही म्हणे, हा तुम्हाला काय करायला लागते म्हणे, तुम्हाला कोणी सांगितलं म्हणे मला उठवायला आले? असं म्हणे सुनने होय का म्हणा घरातली, आम्ही होय तुम्ही होय, असं जर असं हे लक्षणं काही बरोबर नाही आहे मग. मामाजी अजून आवाज देऊन पाहिजे मी तिले, उठली तर मग ठीक आहे. अरे छायाचा फोन आला होता काय, कोणाले दोघीपैकी कोणाले, दोघी तिघीपैकी कोणाले, पोरहिले कोणाला फोन घेऊन आला होता काय?
नाही मामाजी, मला तर नाही आला. मोहिनी तुला आला का छायाताईचा फोन? नाही वैशाली ताई, मला तर नाही आला फोन. काऊन, काय झालं? काय झालं मामाजी छायाताईले? नाही तिला काहीच नाही झालं. ते म्हणे मला फोन आला होता, म्हणे बाबा मी येतो म्हणे. तर मी म्हटलं आई तर घरी नाही म्हटलं. बाई तुम्ही म्हटलं आई गेली म्हटलं पंढरपूरला दर्शनासाठी म्हटलं. मग मामाजी मग काय म्हणे? काही नाही, ते ननद आली म्हणते तिची. तिची ननद मुंबईला असते ना. हाव का मामाजी? झाला का मग नंदीच्या भेटीले? मस्त आहे त्याच्या नंदीचा स्वभाव. अरे तिथं कायले जाता तुम्ही? आपल्याच घरी बोलाव ना. कसं असते, आपण त्याच्या घरी जाऊ काय? त्याला आपल्या घरी बोलावं. ह्या वैशाली ताईले बाई सगळे काम अंगावर घ्यायची ना सवयच पडली आहे. आपल्या बरोबर दुसऱ्याचा अकात करते. हो तर येऊ द्या तुमच्या सासूले, उद्या येतेच ते आली म्हणजे मग बोलावून द्या सगळेले जेवण खावण करायला आपल्याच घरी. मामाजी आपणच सगळे जर गेलो असतो ननदबाईच्या घरी तर म्हणजे कसं आहे, ननदबाई कसं करते काय करते ते आपल्याला माहित पडलं असतं. आपल्या घरी तर नेहमीच येते त्या, पण त्याच्या घरी नाही गेलो ना आपण कधीच. नाही वैशाली ते बरोबर नाही काय? ठीक आहे ना, मग आता बाई आल्यावर आपण सगळे चाललो जाऊ. बरं बाई येतो मी. जरासा वावरात तुझी तो चक्कर मारून काय. मामाजी पैदल पैदल जाण काय तुम्ही आता एवढ्या दूर? अरे तिकडे जाणारे लय जण भेटते. एखाद्याच्या कोणाच्या गाडीवर चालत जावं लागते. बरं ठीक आहे ना मामाजी, या मग तुम्ही. हो ते लहान सुनबाईला आवाज देता पहिले. हा काही म्हणत ना तर मला सांगा. तिला जर काही बोलायला गेलं मामाजी तर आत्याबाई तर आम्हालाच बोलत राहते. मग तिला काही म्हणू नका म्हणते, तुम्ही म्हणते. फक्त तुम्ही करत राहत जा म्हणते कामं घरातले. असं कसं म्हणू नका तिले. हे घरची सुनच होय. तुमच्या सासूले म्हणायचं मग तुम्ही करा म्हणा मग तिच्या वाट्यांचे सगळे कामं. आम्हालाच उलट्या बोलते आत्याबाई मग. बरं येतो मी. हा बसा तुम्ही. हा मामाजी ठीक आहे. वैशाली ताई आपले मामाजी किती चांगले आहे व. हा आत्याबाईपेक्षा 10 पट चांगले आहे म्हटलं कधी बी. आणि तेव्हाच म्हटलं याच्या हाताखाली दिवस काढले म्हटलं आत्याबाईनं. नाही तर आत्याबाई टीका जोगत्या नाही आहे म्हटलं कुठंच. आता आपल्याला सांगते मी असं करू मी तसं करू. मला नाही वाटत एवढे कामं करे असं म्हणून आत्याबाई पहिले. कशी बोलतो व तू मोहिनी? तू सांग मला, त्याच्या लेकरं लाईनाचे मोठे असेच झाले काय? नोकरीवर लावले त्यानं सारे पोरं एका काठून. हा वैशाली ताई, पण त्याचे पोरं हुशारच होते ना, म्हणूनच झाले कोणी, म्हणूनच लागले नोकरीवर. नाही ते बाबर सुमन काकूचं एकुलतं एकच पोरगा आहे तर 10 रुपयाला लागून गेलं. एकही नोकरी नाही करत. सगळे सारखेच असते काय व? कोणी कसे असते कोणी कसे असते. आता ते मामाजी त्या सुमन काकूचे काकाजी ते बी नोकरीवर होते. मग पोरगं तर लागायला पाहिजे होतं त्याच्या जागेवर. हा ना, पोरगं लागलं तर नाही पण 10 रुपयाला लागलं. सून आली होती कशी त्याईले, तेही चालली गेली. जाऊ दे, तू काय खाशीन सांग मला. आता मी काहीच नाही खात. मी पुरं पोट खाली होईपर्यंत सध्या मला भारी भारीच लागून राहिलं अजूनही पोट. तू कोणी गरम पाणी पे जरासं अर्धा गिलास, मग ते पोटच हलका होऊन जाते. खरंच वैशाली ताई असं होईन काय? होते ना हो काऊन नाही होत. ठीक आहे मग चला ना मग किचनमध्ये. मी गरम पाणी करतो, तुम्ही बाकीच्या कामी लागा. हा चल. माई पोरगी आली तिला चांगलंच घोडा आलं वाटते. आता झोपलीच आहे वाटते खोलीत अजून. हा 9 वाजून राहिले तरी उठाचा पत्ता नाही. सारे लोक उठून गेले, घरातले मोहल्ल्यातले गावातले सारे लोक उठले, पण माई सून उठायची आहे अजून. कोणी आलं गेलं का इले बिमारीच येते. एखाद्या डावीची बिमारीच दूर करतो चांगली. खरंच इले नेऊन टाकायला लावतो तर 2-3 महिने आणायलाच नाही लावत तिथून. आपण म्हणतो काय पोराले सांगत बसावं एवढ्या गोष्टी, पण हे अशी करते तर त्याला दिसत नाही काही. आई ग काय झालं? तू काय बरं अशी इकडे आली आणि बोलत आहे एकटीच? आई काय झालं सांग ना मला. काय सांगू बाई आता, तू तर डोळ्यानं दिसूनच राहिलं. तुला आता काय सांगा जोगताय? वहिनीचं म्हणत आहे का काही तू? वहिनीला मी 2दा आवाज द्यायला गेली, वहिनी उठल्याच नाही. म्हणे मला बरं नाही आहे म्हणे, तुम्ही पहा म्हणे काय करायचं आहे ते. हो बाई हे काही आजचंच आहे काय? चल बाई एखाद्या डाव झालं तर आपण समजूनही घेतो. नाही बा झालंच असं खरं करून घेतो आपण. तुला माहित आहे नेहमीच आहे म्हणून. हे तू आली का तिला गुरच येते. काय करावं आता सांग. आता पोराला सांगावं काय एवढ्या गोष्टी? असं वाटतं बाई आता लेकरू आहे काय, पोराची जिंदगी खराब करावं काय आपण आता? अजून किती चांगलं वागावं हिच्या सोबत आपण. जाऊ दे गाई, मी करून घेते किचन मधलं. तू कायले करतं? तू काही तर कामं करायला आली काय? 4 दिवसासाठी आली तर काय होते? गाई काम केलं तर आपलं माहेरच आहे ना. माझंच घर आहे शेवटी, काय फरक पडते मला? ह्या गोष्टीची तिला शरम पाहिजे बाई जराशी. अंकिता नेहमीच आहे तिचं. कालही लेकरू घेऊन झोपून गेली होती म्हटलं. अगं ते लेकरू उठाले करते, हे त्याला दाबू झोपून देते आणि लढवते मुद्दामून चिमटे घेऊन. सांग कोणती माय आहे अशी? लेकराला चिमटे घेते आणि लढवते. आई हे सवय वहिनीची आताचीच आहे काय? लग्नाच्या अगोदर पासूनच आहे ना? हो ते लग्न व्हायचं होतं तेव्हा अशीच करे, तुझ्यासोबतच राग करे बाई. हा माझ्या बोरीचा काय हिरस करते येतं बाई, काही समजतच नाही हिचं. 4 कामं केल्यानं झिंजून जाते काही ही अजिबातच. तरी वरचे कामं किती मी करून घेतो बिचारे, पण ना आता लय झालं म्हटलं. डोक्याच्या वरतून चाललं पाणी. आता मी त्याच्यात तिचंच मुंडकं डुबवतो. आई राहू दे ग, जाऊ दे, जे करायचं आहे ते करू दे. मी किती दिवस राहणार विनाकारण कशाला बोलते? बाई नाही असेच करते ते. मग काय त्या काही याव नाही काय? आज आम्ही आहे उद्या नाही आहे असे जर नाटक केले ना त्या भाऊजाई ना, आम्ही राहिलो नाही म्हणजे तर सारखं तू अर्ध वावर ना अर्ध घर घेजो आणि मोकळी होजो एकटाक करून. काही गरज नाही याच्यासाठी ठेवायची. घरच नाही आले तर काय करशील त्या याचं इस्टेटचं? आई कशी बोलते ग तू? असं नको बोलू. माझ्या भावासाठीच ठेवणार मी कशाला घेऊ गईसा? तसंच करजो. एवढं काही लाडक पण नको लावजो यायचं जास्तीचं. आहे बाई साहेबा मस्त झोपली आहे. काही जगाची चिंता नाही आहे तिला कोण्या गोष्टीची. लेकरू तिथं मम्मी करून राहिलं. हा पडलं खाली का काही झालं लागलं त्याले काही घेणं देणं नाही आहे तिले. मस्त आपण झोपाचं म्हणजे झोपाचं. 9 वाजून गेले, घरात सगळे चहाची नाश्त्याची वाट पाहून राहिले आणि ही सण झोपली आहे मस्त. अरे रे बाप, पडशील.
शुकरमान एकच झापड मारली. हा माझ्या जर दिमाग खराब झाला ना तर तुला जीवाने मारून टाकतो मी. हा लेकरू पडून राहिलं ते दिसून नाही राहिलं तुला. मस्त झोपली सण चांगली. 9 वाजले ना. काय झालं मग 9 वाजले तर? काय झालं रे बाबरे गजू? काय झालंय पाहिलं जराशी पाहिजे अजून इले. हा लेकरू पडून राहिलो होतं म्हटलं खाली आणि एवढी गारगूर झोपली आहे म्हटलं. पण मला मारायची काय गरज होती तुम्ही? मारायची गरज म्हणजे आपले कारनामे दिसून पडत का तुला काय करून राहिली म्हणून. दादा कशाला मारतो रे? मारत असते का असं थोड्याशासाठी? बाई मी इले मारत नाही म्हटलं. कायले मारलं असतं. अरे पोरगं हे पडून राहिलं होतं म्हटलं खाली. ही गारगूर झोपली होती मस्त. पोरगं तिले मम्मी मम्मी करून राहिलं. मी पाहूनच राहिलो डोळ्याने इथून. नाही तसं लय चुकते बाबू इजुरी. हा बरोबर बोलला तू. आणि अजून दे 2 चांगले. हा तुम्ही शिकवा ना तुमच्या पोराला चांगलं. म्हणून तर ते माझ्या हातच उचलते तुमच्या शिकवण्यानं. जास्त तोंड चालवू नको पाहुणे आहे घरात म्हणून सांग. नाही तर मी तुला खरंच त्या माहिती दाखवूनच दिलं असतं आता. तर इथं कोणाला राहायची हौस आहे? मी चालली म्हटलं मी बॅग भरतो ना आता. जाय निघ लवकर आताच निघ. राहू दे रे राहू दे. पाहुणे आहे घरात बरं नाही वाटत. आई तिला लय मस्ती चढली आहे म्हटलं. तिची मस्ती उतरावं लागेल का मला जराशी. काय करता आता आजचीच आहे काही ही? नाही ना लय दिवसची आहे हे मी जेलून राहिलो म्हणून ते जरा जास्त वाढून राहिली आहे. अरे मी किचन मध्ये जाऊन पाहिलं सारा तसाच पडलाय पसारा. हा 9 वाजले म्हटलं ही अजून उठायचीच आहे. अरे आईला समजत नाही काय. आपल्या माणसाला वावरात जायला लागते काही जायला लागते. लवकर केलं पाहिजे काही केलं पाहिजे. थोडीशी समजदारी घेतली नाही पाहिजे. दादा मी करून देते तुला काय करायचं आहे तर. तू टेन्शन नको घेऊ बरं. आणि राहू दे वहिनीले. वहिनी करा आराम तुम्ही. हो इले आराम करू दे ना चांगली. करू दे इले आराम 12-1 वाजेपर्यंत. हा तुम्ही करा दोघी माहिली की कामं. तू जेव्हा येतं ना अंकिता तेव्हा हिचे नाटकं भरले राहते अंगात. तेव्हा हे अशी करतेस म्हटलं. नाही कामच करतो ना नुसतं. कामं करू करूच मरतो नाही तर. नको करू ना कायले करतं. जाय बॅग भर आणि जाय. पाहून घेईन मी बाकीचं काय करायचं आहे तर. सांगतो मी ते माझ्या बापाला समजून बोल. ते रे दादा आम्ही आलो ना तर तुम्ही तुमचं हे नका करू बा खराब. मी आहे तोपर्यंत तरी राहू द्या. नंतर कर्जा मी गेल्यानंतर काय करायचं आहे ते. नाही नेहमीच नाही थांबत ना. मला काही गरज नाही काय का तुमचंच घर आहे का मग थांबासाठी इथं? नको थांबू जाय तू. तुला जेव्हा वाटते तेव्हा जाय. दादा राहू दे आता काही गोष्ट वाढवू नको तू. बाई जोपर्यंत ही गोष्ट वाढवणार नाही ना तोपर्यंत हिला अतर नाही घडणार म्हटलं आता. नाही रे ते बरोबरच आहे. हे जरा लयच करून राहिली आता लय डोक्यावर चढल्यासारखी करून राहिली. आई तू सांग मला एवढी गलती केल्यावर म्हणजे मी काहीच बोलू नाही काय तिले. काहून नाही बोलणार बाबा? मग तेच तर म्हणतो मी. आई मला सांग तू आता एक गोष्ट. ते पोरकं पडून राहिलं होतं खाली म्हटलं. मी गेलो तर थोडा मम्मी मम्मी करून राहिला. तिला आवाज देऊन राहिला तरी पैसा उठाले खाली नाही. बरं चला बा अर्धी रात्र असं 5 वाजले असं 4 वाजले असं तर गोष्ट अलग आहे. 9 वाजले होते ना. 9 वाजले तरी उठाले खाली नाही ते. मग काय तिचा काय लाड करू का पूजा करू तिची. आता कुठे ठेवलं नाही त्याने? हाय आता तिच्याजवळ कुठं राहीन तो. आई मी आता हे अंकिता गेली म्हणजे जातो मी. हा तिच्या बापाले मायले. तिची माय सध्या गेली आहे पंढरपूरले. माझी सासू पंढरपूरला गेली आता तर त्या तिकून आल्या. म्हणजे मग मी जातो आणि सगळे करीने सांगतो म्हटलं. आणि त्याला म्हणतो तुमची पोरगी तुमच्याच घरी ठेवा म्हणून. मी येतोही नाही आले आणि माझ्या घरी पाठवू नका. तुमच्याच घरी राहू द्या म्हणून तिले लय जरा तुमचंच घर चांगलं वाटते म्हणून. दादा मी आली म्हणून चालू आहे का तुमच्या घरात भांडणं? असं असं तर सांग गड्या मी चालली जातो मग गावाले. नाही अंकिता असं कसं काही नाही आहे. तिला आदतच आहे. तू काही करशी नाही ना तरी ते तशीच आहे. अनभर तू नाही होती ना तरी तशीच आहे. पण दादा मी नेहमीच येतो तर वहिनी अशाच करते. पण एखाद्या वेळेस कधी चांगल्या नाही राहत. काऊन त्याला आवडत नाही का मी आलेली? नसन आवडत तर मग मी येणारच नाही याच्यानंतर. तू काऊन नाही येशील. हा भाऊ आहे तू एवढा मोठा माय बाप आहे काऊन नाही येशील तू. म्हणजे काय तिच्यासाठी आता माझ्या पुरीनं काही घरदार सोडून द्यावं काही ना? ते सोडते काय? तिला 3 भावजाई असून सोडते काय ते तिथं जाणं? ते कशी चालली? जातेच बरोबर येतेच बरोबर. एवढं बोलणे ऐकते सारा करते. तिथंच काय सारखी सुधी आहे काय हे? अहो आई तिच्या भावजाय कावल्या आहे हो तिले. आता म्हटलं हिला पाणी नाही देत म्हटलं. अरे तसंच करायला पाहिजे ती इथे. आता माई पोरगी आली तर कोणतं पाणी दिलं तिला सांग बरं? हा अंकिता तुला पाणी गिनी दिलं काही ना. जाऊ दे ना दादा ते आता काय गोष्ट काढत बसतं. कुठपर्यंत गेले होते मग फिरायसाठी तुम्ही? गेलो तिकडे खूप दूर गेलो होतो. मी तुम्हालाच पाहून राहिलो इकडे घरात. नाही मी फिरायला गेलो होतो तिकडे बाहेर रोडवर. ते कसं रोज फिरायची सवय आहे ना तर एकदम जर नाही फिरलो एखाद्या दिवशी तर चांगलं नाही वाटत. काय बा भाऊजी तुम्हाला पचवासाठी फिरायला जायला लागते. इथं आम्हाला पचवाच नाही लागत. आपोआपच पचून जाते वावरात गेलो का. हो मग तुम्हाला तेवढी मेहनत आहे ना. आता कसं आम्हाला मेहनतच नाहीये. ऑफिसला गेलो की तिकडे दिवसभर बसूनच असते. नुसतं बसून बसून कसं पोट करते ना. म्हणून सकाळी रोज फिरायला जाणं आवश्यक आहे. अंकिता तुलाही म्हटलं मी सकाळी चल तर तू आली नाही माझ्यासोबत. मी म्हटलं आता तिथे रोज फिरणंच आहे. राहू द्या म्हटलं आता इथे. हो कसं आता तुझं खूप एक्झर्शन होते घरी पण माझं नाही होत ना. मला ऑफिसला नुसतं बसणं मस्त असतं दिवसभर. हो मग मी काय म्हणते आता नाश्ता काय करणार आहे तुम्ही? सांगा मला मग मी तुमच्याच आवडीचा नाश्ता बनवते. कायले करता आता मी मस्त देतो ना त्याले. बाहेर नेतो ना नाश्ता करायला. आमच्या इथचा नाश्ता तर खाऊन पहा म्हणा. 1 नंबर समोसा असते म्हटलं. अरे हो दादा मस्त समोसे आण बरं माझ्यासाठी पण आण. माहिती आहे काय तिथं ना आमच्या इथं समोसेच नाही भेटत. फक्त वडापाव. खूप वडापाव भेटते पण समोसे ना असे खूप जास्त मिळतच नाही. आणि मिळाली ना ती इकडच्या सारखे नाही. तर माझ्यासाठी पण घेऊन येशील 2 समोसे. बरं आणतो ना. आईसाठी घेऊन येतो तुझ्यासाठी घेऊन येतो माझ्यासाठी आणतो. नाही आम्ही दोघं मस्त बाहेरूनच खाऊन येतो तिकडून. बाबा तर आहेच नाही घरी. हो दादा वहिनीसाठी पण आणजो 2. सगळ्यासाठी आणजो. अरे तुझ्या पोरासाठी आणजो एखादा. तो खातेले का आता तिखट मिखट काही खाते त्याला विचारून पाहिजे. ठीक आहे नाही आणतो ना. आणतो चांगला 3-4 प्लेट नाश्ता घेऊन येतो. हो घेऊन ये जा. चला मग बापू जाऊ म्हटलं येऊ म्हटलं फिरून तिकडून मस्त. काय आता इथंच काय आहे नाही तर घरात बसल्यापेक्षा जाऊ.
आणि वावरात चल जा मग दुपारी नेईन तुम्हाला वावर दाखवाले. हो येईन ना मी. अरे खूप दिवस झाले मी शेती बघितलीच नाही. म्हणजे इतकं इंटरेस्ट येते मला शेती बघायला. पण समजत नाही मला त्यातलं असं काही भरपूर. पण तरी पण ना आवडते मला बघायला, असं फिरायला जायला वगैरे आवडते. हो तर पाहिजे बाप्पू तुम्ही. मस्त पराठी झाली आपली. तूर पयाठी एक नंबर निघाली म्हटलं. हो का? ठीक आहे ना, येतो ना. चला मग आता नाश्ता गिश्ता करून चाललो जाऊन इथं. येईल आणून देऊन द्या नाश्ता. आपण तिकडे चाललो जाऊ फेरफटका मारायला थोडासा. अंकिता येतो बाई आम्ही मग. आई मी काय म्हणतो काही करू नको मग आता नाश्ता गिश्त्याचं काय काहीच नको करू. आणि अंकिता मी काय म्हणतो जेवण करायला जाऊ आपण आज हॉटेलमध्ये मस्त. 1 2 3 4 5 जण बाबा धरून. ते बाबा कायचे येते रे? ते बाबा तर वावरातच तेले सारा आहे. त्याच्यासाठी डब्बा देऊन द्या लागल मग. तू वावरात जाशील तेव्हा सांगजो मला. मी डब्बा करून ठेवतो त्याचा. बरं तसं करतो मग. मग करून ठेव ना तू. करून ठेव 2 3 पोळ्या टाकून दे, थोडीशी भाजी करून घे. आता मी तुम्हाला समोसे आणून देतो. मग त्याच्यानंतर आम्ही जातो. बापून मी आम्ही दोघे जण मग चाललो जातो. हो करून ठेवतो ना, या तुम्ही दोघं जण. अंकिता अजून काही आणायला लागते का तुझ्यासाठी? दादा काही नाही आणायला लागत आता, बस होते. ठीक आहे मग. आणि ताई कुठे आहे तर छायाताई? आणि बाळ बाळ कुठे आहे? झोपलंच आहे का अजून ते? त्याला उठवलं का नाही? इतका वेळ झोपत नसते ना. आहे तो त्याच्या आईजवळ. ते काही चालू असेल त्याचं. चला ना तुम्ही येऊ ना आपण बाहेरून. ओके ओके चला चला. अंकिता येतो मी. आणखी काही पाहिजे का तुला? नाही हो मला काही नको आता. दादा आणणार ना माझ्यासाठी. दादा आणते ते नाश्ता वगैरे. तसं त्याला माहितच आहे मला काय आवडते ते. हा बापू मला माहितच आहे तिला काय पाहिजे तर. इथचे समोसे दिलेले पसंत आहे. बाहेर गेले वाटते बापू. आई मी काय म्हणतो हे पाय मी येतो तिकडून नाश्ता घेऊन. तिले तू कडक कर जराशी काय सांग तिला समजून 2 गोष्टी. नाही तर म्हणा तू बॅगवरनं निघ म्हणा इथून. ते आता ते बापू आहे म्हणून मी उगाच चुपचाप आहे. जवळ माणसासमोर असं तमाशा करणं बरे वाटत नाही. काय म्हणून ते माझ्या बहिणीले त्याच्याच्याने मी काहीच बोलून नाही राहिलो. उगं मुग आहे म्हटलं. हा नाही तर तिची मी खरी ठेवणारच नाही आता हे गेले म्हणजे. नाही तर माणूस किती लाईनवर येऊन जाय म्हणा आता. हो बोलतो मी तिच्यासोबत, जाय तू. आई तू काय करणार आता? तू बोलणार का वहिनीला आता काही? बाई बोलाच लागते ना. बोलू नाही तर जमन कसं? बोलल्याशिवाय होतच नाही माझ्या घरात. मी जर बोलली नाही ना काही तर सारं काम बिघडते. आता मी टिकून ठेवून राहिली म्हणून यायचं टिकून राहिलं. कितीतरी गोष्टी हिच्या लपून ठेवतो मी, याला सांगत नाही. पण ह्या काही काही गोष्टी ते समोरच आणते. आता जर मी बोलली नाही ह्या म्हटलं तमाशा करायला भेटणार नाही. दिनीले हाकलून. तुला माहित आहे मग तो किती जिद्दी आहे. आणणार नाही म्हटलं जिद्दीला पेटला म्हणजे तिले. मग लेकराचं वन होईल ना. आपण काय म्हणतो का लेकराचं नुकसान नाही झालं पाहिजे बा. नाही तर काय हे आहे तिले कोण जुमानून राहिलं व. सगळं घरी बरोबर आहे सारं आहे. कोणी कायची मनाई नाही काही नाही. कधी काही कर. हा फक्त काय आहे म्हणणं का वेळेवर कोणाला डब्बे डुब्बे हे ते खाणं पिणं वेळेवर करत जाय. घरची सून असून जर एवढं कर्तव्य नाही करू शकत तर मग काय फायदा सांग तूच. मग तर मग मी एकटीच कामाची आहे, एकटीच करून घेतो तेवढं. हा अरे ही झोपली राहते अशीच किती किती वेळ. मी शेवटी त्या बाबाचाही डब्बा देऊन देतो, याचाही देऊन देतो. कधी कधी त्याला बिचारायला उशीर पाशीर होऊन जाते दोघाली. आई पण वहिनी अशा कोण करते बरं? लग्न झालं तेव्हापासूनच करते अशा. तिले नोकरीवाला नवरा पाहिजे होता म्हणून अशी करते. आता ह्या करते कास्तकारी. मग हिच्या मायबापानं पाळणं तर पाहिजे काय नोकरीवाला. आता भाऊ नोकरीवर आहे तिच्यासाठी एखादा जवळ चांगला नोकरीवाला पाहायला पाहिजे होता. पण हिच्या अंगात अयब होते ना. शिकली नव्हती काही नव्हती. हा कमी शिकली. भाऊ चांगले शिकले म्हणून नोकरीवर लागले. हे शिकलीच नाही. कोणता नोकरीवाला करते अशी अनपड बायको? आई पण कमाई तर चांगली करते ना दादा. तिले कमाई नाही पाहिजे, तिले शानबाज पाहिजे. शान मारणारा पाहिजे तिले. आणि तिच्या मागं मागं फिरणारा. आई मग वहिनीचे भाऊ काय मागं मागच फिरते काय? कुठं व मागं फिरते? चांगले पोरं आहे ते. हिच्या भाऊजे चांगले आहे. हिच्या सांगा धडाचे ढंगरे नाहीये म्हणून ते हिले चांगलं नाही पाहत. तिथूनही हिची हाकलपट्टी करायलाच पाहिजे. भावजाय तर भावजाय माय बरोबर नाही पाहत हिले. मोठ्या आईनं दिली होती अधिक महिन्यात यल पाळाली तिथं. काहीच नाही दिलं मायनं. हात हलवत गेली, हात हलवत आली तिकून. आता जर दादाला नाश्ता आणायची गोष्ट नसती केली नाही तर मी मस्त घरीच बनवलं असतं काहीतरी. अहो त्याला जाणीव आहे, त्याला माहित आहे बहिणीला तिथं लय करा लागते. म्हणून त्यानं म्हटलं का मी घेऊन येतो बाई विकतचं. म्हणूनच ते ना म्हणून तो जवळ आले घेऊन गेला बाहेर बाई तिकडे. थांब आता मी बोलतो तिला जराशी काहीतरी म्हणतोस. छाया काय करून राहिली व? सोड ना त्याला आता. खेळू दे ना त्याला मोकळा. हा साजरा खेळते तू अंगाच्या अल्लग. ते पोरग बोंबलून राहिलं ना तिकडे. काऊन तू भांडणं करायची नांदी लागली आहे? हा हे पोरगीन जवळ आले तर बरं दिसून राहिलं का तुले? तुमच्या पोरानं मला मारलं तेव्हा नाही दिसलं काय तुम्हाला काही? आपल्या पोराला म्हणावं म्हणून काही का फक्त मलाच बोलायच्या वेळेस होता तुम्ही? मलाच बोलत जा फक्त सुनोय म्हणून. तर त्यानं मुद्दामून मारलं काय तुले? तू सांग. ते पोरग पडून राहिलं खाली एवढं तुले मम्मी मम्मी करून आवाज देऊन राहिलं तरी तू उठून नाही राहिली म्हणजे कमाल नाही तू. मुद्दामून म्हणजे तेले नाही पकडता आलं होतं काय? फक्त माझी जबाबदारी आहे का त्याला सांभाळायची? तर काऊन आम्ही वागवत नाही? माझ्याजवळच राहिली ते पोरग. रातभर त्याजवळ झोपते का नाही झोपत तर अशी करतं त्याले. तुमच्या पोरानं काय म्हटलं मले? काहीच करू नको, तुझी गरज नाही आहे, तू चालली जाय असंच म्हटलं ना? मग काय तू खरंच चालली काय मग आता त्याच्या म्हणण्यानं? हा चाललीस मी आता. काय करू मग? जाय म्हटलं ना ते ना मले. मग जाय म्हटल्यावर कायले थांबू मी? इथं काही गरज आहे काय? काऊन मला घर नाही आहे राहिले? तुमच्याच घरात राहीन तर होईन का? नाही तर मी काय राहीनच नाही का? रस्त्यावर राहीन काय? माझे मायबाप काय भिकारी आहे काय? आम्ही थोडी म्हटलं बापा ते मायबाप भिकारी आहे म्हणून. ते मायबाप तर करोडपती लोक आहे.
मग तुमच्यापेक्षा करोडपती आहे माय बाप म्हटलं, तरी तुमच्यासारख्या भिकारीच्या घरात दिलं म्हटलं मला. एवढ्या मोठ्या घरच्या पोरीची किंमत नाही आहे म्हटलं तुम्हाला. आम्ही सारीच किंमत करून राहिलो तुझीवाली, पण तुला स्वतःची किंमत नाही आहे ना. आमची आहे, जवळ माणूस आहे, पोरगी आहे. हा, चांगलं वाटते का कोणाच्या समोर तमाशे करणं? तू सांग, घरात सुनेसारखी सून असून त्याला बाहेर नाश्ता करायला जा लागून राहिलं, बाहेर जेवण करायला जा लागून राहिलं. आत्याबाई, सून आहे म्हणून काय झालं? घरात एवढं मोठं सामान सुमान सारं आहे आणि तुम्हाला 2 हात आहे देवानं दिले. मग तुम्हाला करता नाही येत काय? तुम्ही करावं नाही तर ना पहिलं करावं, दोघी मिळून करा ना तुम्ही. हो, आता मीच करतो ना. तुला म्हणतोच कायले कर म्हणून. आता त्यानं सांगितलं होतं तिला समजावं म्हणून. मी म्हटलं बाई अजून फालतू हे झाल्यापेक्षा तुला समजावून देतो, पण तू समजण्या लायकच नाही आहे ना. करा ना तर मग. मी काय मी बॅग भरतो आता. आणि पोराचं काय करतो मग? पोरग तुमच्या जवळ राहू द्या, तुमचं नातू. ठीक आहे ना, तर राहू देतो मी, वागवतो माझ्या नाताले. पोराले वागवलं तर नाताला नाही वागू शकत काय मी? नाहीतरी तो दिवसभर माझ्याच जवळ राहते. रातच्या नसे त्याचा आठ जरासा माय पाहिजे त्याले. आणि तुला जर लेकराची हे फिकर नाही आहे, नवऱ्याची तर नाहीच नाही, लेकराची नाही आहे, मग का तू बाई म्हणायच्या लायक तरी आहे काय? जाय मग, टाकून दे त्याला इथंच. चालली काही अडलं नाही आहे का मला तुमच्याच घरात राहिली पाहिजे म्हणून? कोर्टातच भेटू आता. हो, चाल ना तू कोर्टात.